तर सायराम भावांनो आता आपण निघालेलो आहे आपली गाडी भरायला सांगलीसाठी. चाललो आहे कल्याणला. मुंबईतून आता आपण चाललो आहे कल्याणला गाडी भरायला. तुम्ही बघू शकता मुंबई पास करून पुढं ठाणा पास करायला आलो तर बघतो तर काय ट्रॅफिक लागल्या. तर कसं जाळायचं बघा ट्रॅफिकला. एवढा वैताग आहे का नाही ट्रॅफिक म्हटलं की आज डोक्याला ताप होऊन जातो बघा. नुसतं ट्रॅफिक म्हटलं की वैतागच येतो एवढा. काय करायचं शेवटी पर्याय नाही. शेवटी या सगळं ट्रॅफिकला मात देत देत आलो डेस्टिनेशनला पोचलो. लावली गाडी भरायला. पण भरून काय लावून फायदा काय हो. सगळी गेल्यात जेवायला. म्हटलं आपण पण जेवून येऊया आता मस्तपैकी. जाऊया कुठंतरी हॉटेलला जेवण वगैरे करून मस्तपैकी येऊया. बघा इकडे बघू शकता तुम्ही तर कोण काळा कुत्रा नाही इकडे गाडी भरायला. आपण पण आता जेवून वगैरे निघालेलो आहे. गाडीजवळ चाललो आहे. एवढं ऊन पडलं ना मरणाचं ऊन पडलं बघा तुम्ही. पाक डोकं वैतागला आले नुसतं डोकं. एवढं ऊन पडलं. आता काय करायचं पर्याय नाही शेवटी ड्रायव्हरला. जाऊया गाडीकडे आलो. बघतो तर काय हत्ती आणि लागलाय आणि टोक्यात ताप झालं. म्हटलं याचा नंबर लागला का काय भरायला. तरी मग जाऊन बघूया म्हटलं गाडीकडे काय हालत. तर नाही गड्यांनी चालू केली ती गाडी भरायला. जीवात जीव आला. आता मग चढलो वर. तर बॉक्सात विचारलं आकाश भाऊंना काय आहे आकाश भाऊ नक्की यात. आकाश भाऊ म्हणले त्यात सगळं डायपर हागीज बिगीज आहे पोरांचं. म्हटलं घरी आणायचं असतं आता गाडीतनं पण न्यायला लागते. गाडी केली पॅक. बघा कशी बांधल्या जाळी कशी वाटत्या. किती पण चांगले कपडे घाला वाघ म्हणून तिथं वाकायला लागतंय. घाण होतंय म्हणून चालत नाही. ड्रायव्हर लाईफ आहे. कशी केल्या भावांनो गाडी पॅक. घेतलं चलन वगैरे आपलं. निघालो आपल्या परत आता कोल्हापूरच्या दिशेने. आपला माल आता भरला आहे शिरोळीच्या नागाव. निघालो आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला. थोडा आलो पंपात. केली टाकी फुल पनवेलला. दिवाबत्ती वगैरे लावून घेतली. द्या देवानं चांगला प्रसाद. आता होऊ दे चांगला प्रवास आपला. कसा वाटला भावांनो ब्लॉग लाईक करा शेअर करा फॉलो मात्र करा बरं का.